धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त लाखोच्या संख्येने हिंदू या पवित्र समाधी स्थळावर येऊन नतमस्तक होत आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांना धर्मप्रेमी आमदार म्हणून ज्यांची ओळख आहे, हिंदुत्ववादी आमदार म्हणून ओळख आहेत, आमदार महेश लांडगे या ठिकाणी उपस्थित झाले. तुम्हाला आज धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलिदान दिनानिमित्त या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित बी करण्यात आले. आजचा बलिदान दिवस प्रत्येक हिंदूसाठी सगळ्यात महत्वाचा आहे, कारण की ह्या राजांनी या धर्मासाठी आपलं बलिदान दिलंय. कसं बघताय? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान दिवस आज असंख्य तरुण या ठिकाणी येत आहे. ते वडू या पुण्यनगरीमध्ये त्यांनी जो मार्ग किंवा हिंदू धर्मासाठी त्यांनी जे बलिदान दिलं त्यामुळेच आज आपण सगळेजण हा दिवस पाहू शकतो. माझी तर म्हणजे फार तळमळ असते माझ्याबरोबर सगळ्याच आमच्या सहकाऱ्यांची, की आपण सगळ्यांनी धर्माच्या प्रचार प्रसारासंदर्भामध्ये, धर्माच्या परंपरा प्रथा परंपरा संदर्भामध्ये सगळ्यांनी अग्रेसिव्ह राहिलं पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या पण नीतिमूल्याच्या आधारावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी धर्म सुरक्षित राहावा, धर्मातला प्रत्येक घटक सुरक्षित राहावा याच्याकरता जे बलिदान दिलं त्या आधारावरच मार्गक्रमण केलं पाहिजे सगळ्यांनी. आमचा प्रयत्न आहे त्याच्या संदर्भामध्ये. आज इथं आल्यानंतर एक ऊर्जा मिळते. आज मला पुरस्काराने सन्मानित केलं. नक्कीच मी त्या पुरस्काराच्या माध्यमातून जो मला दिला पुरस्कार, त्या पुरस्काराला साजेल असंच धर्माप्रती माझं योगदान राहील. निश्चित धर्माप्रती तुमचं योगदान आहे, परंतु आज इथे हजारोच्या लाखोच्या संख्येने जे शंभू भक्त येत आहेत, परंतु आज त्यांच्याकडनं एक मागणी विशेष म्हणजे या ठिकाणी या धर्मसभेमध्ये बी करण्यात आली. कारण की प्रत्येक महापुरुषाची जयंती प्रशासन प्रत्येक ऑफिसमध्ये असेल, प्रत्येक ठिकाणी याला शासकीय सुट्टी बी जाहीर करतंय, परंतु संभाजी महाराजांनी तर धर्मासाठी देश धर्मासाठी बलिदान दिलं. त्या राजाची कुठल्या शासकीय कार्यालयात जयंती साजरी केल्या जात नाही, कुठली सुट्टी त्या राजाच्या बलिदान दिनाला दिली जात नाही. आपण एक धर्मप्रेमी म्हणून ओळखल्या जातात. आपण ही मागणी करणार का शासनाकडे? कारण की आता ट्रिपल इंजिनचं सरकार पण म्हणतात जातं आणि हिंदुत्ववादी या संदर्भामध्ये कुणी सुट्टी देऊ किंवा न देऊ त्या संदर्भात आम्ही मागणी करू. म्हणजे आमच्या हित आहे, जे सर्व शंभू भक्तांच्या मनामध्ये आहे, ते कुणी काढू शकत नाही. त्यामुळं या संदर्भामध्ये जी योग्य भूमिका ती शासनाकडे मांडू. आणि त्या संदर्भात तुम्ही काल पाहिलं, धर्मांतर बंदीचा कायदा काल मंजूर झाला. एक मोठा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र भाऊ यांच्या माध्यमातून झाला. त्यांचं खऱ्या अर्थानं आपण या निमित्तानं अभिनंदन करू. ही जी शंभू भक्तांची मागणी ती तिथपर्यंत पोहोचवेल, पण इथं जे आहे आमच्या ते कुणी काढू शकत. निश्चितच हृदयात जे आहे ते कोणी काढू शकत नाही, आणि जे मागण्या आहेत त्या निश्चितच या ठिकाणी सरकार पूर्ण करेल असा विश्वास आमदार महेश लांडगे यांनी या धर्मपंढरी वडूमध्ये व्यक्त केला आहे. कॅमेरा पर्सन विजय बरोबर मी दीपक चव्हाण, सुदर्शन मराठी, वडू.